आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातलं प्रकरण 2, स्वावलंबनाश्रम, याचा भाग 22. भावी कार्याची दिशा. आप्पांचं वय आता 25 वर्षांचं झालं होतं. हा काळ वास्तविक शिक्षणाचा राहिलेला नव्हता आणि याही काळात शिक्षण घेऊन काही मोठी लठ्ठ पगाराची नोकरी वा मानमरातब मिळवण्याची त्यांना हौसही नव्हती. सर्व विद्यांचा राजा अशी जी अध्यात्मविद्या, ती विद्या सद्गुरू कृपेनं त्यांना हस्तगत झालेली होती. अशाही स्थितीत या शिक्षणाच्या खटाटोपाचं कारण हेच होतं की लोकशिक्षणाचं कार्य अधिक प्रभावीपणे करता यावं. कारण खऱ्या ज्ञानापेक्षा लोक पदवीलाच जास्त मानतात आणि याचसाठी त्यांना वाङ्मय विशारदची पदवी मिळवणं आवश्यक वाटत होतं. आप्पांनी स्वतः उच्च शिक्षण घेण्याचं ठरवलं, परंतु केवळ आपणच उच्च शिक्षण घेण्याकरता पुण्यात जावं हे त्यांच्या मनाला बरं वाटलं नाही. आपले 2 विद्यार्थी आबा सामंत आणि बाबल्या बोथरे यांच्या शिक्षणाचा इथंच पूर्णविराम व्हावा हे त्यांच्या सहृदय मनाला सलू लागलं. बरं, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन यांचं शिक्षण व्हावयाचं म्हणजे आपल्यावरच फार मोठी जोखीम घेणं आहे, याची त्यांना जाणीव होती. त्यांचे 3रे विद्यार्थी बाबा देसाई आता पुण्यास उच्च शिक्षण घेतच होते, परंतु या 2 विद्यार्थ्यांना कोणी मदत करणारं नव्हतं. त्यामुळं ही जबाबदारी फार मोठी होती. परंतु याही स्थितीत स्वतःच्या पूर्ण विश्वासावर त्या दोघांनाही पुण्यास बरोबर नेण्याचं त्यांनी ठरवलं. सामंत आणि बोथरे यांनीही शक्य तितकं स्वावलंबनानं अर्थार्जन करून उच्च शिक्षण घेण्याचं ठरवलं. याप्रमाणे आपण आपल्या शिष्यवर्गाला मध्येच सोडून न देता आपल्याबरोबर घेऊन जात आहोत याचं फार समाधान त्यांच्या उदार मनाला लाभलं. घरातील सर्व मंडळींना आप्पांचा हा बेत समजला. सर्वांच्या पुढे प्रामुख्यानं एक प्रश्न उभा राहिला की आप्पा पुण्याला गेला तर इथं त्याला मदत करील असं कोण आहे? त्यातून आप्पांचं आता शिक्षणाचं वय तरी आहे का? आपण मदत करावी असं म्हटलं तर आज त्यानंच आम्हाला मदत करावी अशी परिस्थिती आहे. बरं, आप्पा हा एकटाच जात नसून आपल्याबरोबर 2-3 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन जात आहे. अशा स्थितीत हे त्यांना कसं काय झेपणार याची विवंचना सर्वजण करू लागले आणि शेवटी आप्पाला सर्वांनी 4 गोष्टी सांगून त्याला या विचारापासून परावृत्त करावं असं ठरवलं. या चर्चेकरता सर्व मंडळी एकत्र बसली आणि त्यात आप्पांनी आपला हेतू स्पष्ट करून सांगितला. त्यावर आई म्हणाली, आप्पा, आता तुझं शिकण्याचं वय आहे का रे? आणि शिक्षणाला लागणारा पैसा तरी आमच्यापाशी कुठे आहे? तू मॅट्रिकपर्यंत शिकलायस, तुला कुठेही नोकरी मिळेल, तुझं लग्न कार्य होईल, तू आम्हाला काही पाठवू शकलास तर वृद्धापकाळी आम्हाला थोडं आर्थिक स्वास्थ्य मिळेल. हे तुला सांगायला नको, तेव्हा तू हा नाद सोडून 4 चौघांप्रमाणे वागलास तर बरं होईल. आईच्या या बोलण्याला आप्पांचे वडील विष्णुपंत यांनी दुजोरा दिला. चुलती बाया हिनंही पाठिंबा दिला. आप्पा म्हणाले, तुम्ही सांगता ते सर्व व्यावहारिक दृष्टीने बरोबरच आहे, परंतु 4 चौघांप्रमाणे वागून माझ्या अंतःकरणाचं समाधान होणार नाही. कारण 4 चौघं वागतात तेच त्यांचं वागणं मला बरं वाटत नाही. तिथं मी तरी त्यांच्यासारखं वागण्याची इच्छा कशी करावी? आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा विचार मला जीवनाच्या ठराविक चाकोरीत स्वस्थ बसू देणार नाही. माझा वैयक्तिक स्वार्थ मी पदार्थ समजतो. मला माझ्या जीवनाचं ध्येय स्पष्टपणे दिसतंय.
मला माझ्या कर्तव्याचीही पूर्ण जाणीव आहे. पुत्रधर्म या नात्यानं तुमच्या वृद्धापकाळी सर्वतोपरी सहाय्य करणं हे माझं कर्तव्य तर खरंच, परंतु त्याहीपेक्षा देशकाल परिस्थितीनं माझ्यासमोर ठाकलेलं दुसरं कर्तव्य अधिक मोलाचं आहे आणि ही दोन्ही कर्तव्य योग्य तऱ्हेनं पार पाडता आली तर ते मला हवंच आहे. सुदैवानं कौटुंबिक जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल असा थोरला भाऊ मला लाभलाय. मी माझं योग्य कर्तव्य बजावलं तर ते सर्व तुमच्याच पुण्याईचं फळ आहे असं मी मानीन. मला वाटतं माझ्या या वागण्यानं तुम्हालाही धन्य वाटेल. आप्पांच्या मुद्देसूद बोलण्यापुढं कुणी काहीच बोलू शकलं नाही, कारण त्याला 4 गोष्टी शिकवल्या तर तो काही अडाणी नाही हे सर्वांना माहीतच होतं. त्यातही आईवडिलांची, आप्तस्वकीयांची वा अन्य कोणाची ज्यानं कधी अमर्यादा केली नाही त्याला तू काय कर वा करू नको हे सांगणं अनावश्यकच होतं. आणि हे सर्व जाणत असूनही मातेच्या वात्सल्यानं आणि तिच्या आवडीप्रमाणे तिनं आप्पाला सल्ला दिला, इतकंच. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.